आर प्रेजेंट, देन फाइंड टोटल इंटरनल एनर्जी ऑफ मिक्सचर। अब हम कौन सी गैस पढ़ते हैं? आइडियल। और आइडियल में इंटरनल मतलब क्या? काइनेटिक एनर्जी। तो दोनों की काइनेटिक एनर्जी निकाल दो। यहाँ पे क्या दिए गए हैं आपको? मोल। तो फिर म्यू आर टी एफ बाई टू म्यू आर टी। अच्छे से पहचानो कौन सी गैस है, उसका डिग्री ऑफ फ्रीडम कितना होगा, और उनके मोल कितने दिए गए हैं। जल्दी से आंसर निकाल के बताओ कितना आ रहा है। जब बोर्ड पे है तो फिर क्यों उसमें से छाप रहे हो? फिर सॉल्यूशन भी दिख जाएगा। निकालो जल्दी आंसर। बरका। लिव लेगा। सपने लिख लिया। अब निकालो जल्दी, अब तुम। हैं? रो क्यों रही है? मत रो, टाइम है अभी तो, शादी में, है ना। हाँ, इतने दिन से। हाँ। घर गई थी क्यों? आ गओ। ऐसे ही करेंगे। ऐसे ही करेंगे। हैं? दिमाग लगा थोड़ा है। कुछ भी लिख लिख के रख दिया। एक क्वेश्चन नहीं कर पा रहे हो। ऐसे ही करोगे? तो फिर सही करो फिर। आरटी में ही निकालो, आरटी में। वैल्यू पुट मत करो। आरटी में ही आंसर निकालो। आरटी में ही आंसर निकालेंगे। करो तुम भी। यहाँ 5 क्यों आया? हम्म। जल्दी बोलो क्यों आया। अरे क्यों आया, हम बस ये पूछे, सही गलत है कि वो नहीं पूछ रहे। क्यों लिखा यहाँ 5? हम्म। ये हीलियम डायटोमिक है। हम्म। तो फिर कितना था मोनो का डिग्री ऑफ फ्रीडम? हम्म। तो कितना आएगा? 11 RT कितने लोग आ रहा है? यही आंसर है। तो एक सिंपल सा क्वेश्चन था। हो गया। हम्म। ये कहाँ है? चलो। तो अगर ऐसे
पेशेंस के साथ और धैर्य के साथ क्वेश्चन करोगे तो ही कर पाओगे। तो कितना लल्लू सा क्वेश्चन है। गैस पहचानो सबसे पहले, है ना। एक मोनो है और एक, क्वेश्चन में क्या दिए गए हैं हमें, तो मोल वाला फॉर्मूला लिख दो। अगर मास दिया जाता तो मास अपन मॉलिक्यूलर वेट करके अपन मोल निकाल लेते। समझ रहे हो, सुन रहे हो। तो देख लो फिर कितने आसानी से इस क्वेश्चन को हमने निपटा दिया। टोटल एनर्जी इज इक्वल टू, ये यू है, वी गलती से लिखा है, हीलियम की एनर्जी प्लस N2 की एनर्जी। अब एनर्जी का फॉर्मूला क्या लिखोगे, F/2 μRT, F/2 μRT। तो हीलियम मोनो एटॉमिक है तो 3 आएगा, और नाइट्रोजन डायटोमिक है तो 5 आएगा। मोल इसके 4 हैं, उसके 2 हैं, और आरटी के फॉर्म में हमने आंसर निकाल दिया 11 RT। बताओ कोई दिक्कत। ठीक है, चलो लास्ट क्वेश्चन मेरी तरफ से। ठीक है, तो लास्ट क्वेश्चन जिसने कर दिया उसका एनर्जी का क्वेश्चन नहीं छूटने वाला, वो 100% करके आएगा। ठीक है, तो बहुत जबरदस्त क्वेश्चन है वो, पहले उस क्वेश्चन को अच्छे से लिख लो। ठीक है, और फिर सोचना। तो ये लीजिए आपके सामने, क्या कर रहा है तुम लोग ये, आ गया आंसर। हाँ ये लिख गया ना सबका। तो ये लो अगला क्वेश्चन। अरे नहीं, ये तो नॉर्मल सा क्वेश्चन है। ठीक है, पहले इसका भी आंसर निकाल ही लो चलो। 3 क्वेश्चन है आपके सामने, कितने, तीनों के आंसर भी आपके सामने लिखे ही हैं वहां पे, है ना। चलिए सॉल्व करो सभी लोग। देखो, ये काइनेटिक एनर्जी को कभी कभी वो लोग एवरेज काइनेटिक एनर्जी लिख देते हैं, तो कंफ्यूज नहीं होना, आपको वही फॉर्मूला लगाना है ना। क्योंकि गैस के मॉलिक्यूल पता नहीं कैसे कैसे भाग रहा है, तो इसलिए यहाँ पे क्या पढ़ा जाता है, एवरेज ही पढ़ा जाता है ना, एवरेज। तो फॉर्मूला वही है। आज फिर गायब हो गया ये, सुजल कहाँ है। हाँ, तो फिर राही। आर्यन। ऋषिकेश। तन्मय अभी दिखा था, कहाँ है। ओमकार। हाँ पहला क्वेश्चन क्या है, काइनेटिक एनर्जी ऑफ ट्रांसलेशनल ट्रांसलेशनल काइनेटिक एनर्जी ऑफ एन ऑक्सीजन मॉलिक्यूल, मॉलिक्यूल की ट्रांसलेशनल काइनेटिक एनर्जी कौन सा लगाओगे, F/2 NkT, और N 1 कर दो, और ऑक्सीजन है तो डिग्री ऑफ फ्रीडम। देखो, अच्छा ट्रांसलेशन बोला क्या, बहुत सही, बहुत सही। और 3, तो 3/2 KT। 3 की वैल्यू पता है कितनी, 3 की वैल्यू नहीं पता,
यहाँ पे 3 की वैल्यू भी लिखी जाती है। ऐसा कभी नहीं पढ़ा क्या तुम लोगों ने? 3 की वैल्यू 3 और 2 की वैल्यू 2 और k की वैल्यू 1.38 इंटू 10⁻⁻23 और टेम्परेचर, बस और सॉल्व कर दो। ठीक है, कितने लोगों ने निकाल लिया? कितने लोगों को समझ में आ गया कि कैसे निकाला जाएगा यहाँ पे? बस इधर नहीं समझ में आया? पीछे खड़ी हो। नहीं आया समझ में? नहीं आया? क्यों? जल्दी करो बाकी लोग। क्या होता है फॉर्मूला? पहले फॉर्मूला याद करो। हाँ बताओ। मॉलिक्यूल की काइनेटिक एनर्जी। मॉलिक्यूल की। हम्म। नहीं पता? तो फिर तुम तो यार डेली क्लास आती है, फिर भी क्यों नहीं पता तुम्हें? हैं? पढ़ती नहीं, शॉर्ट नोट्स बना के लाई हो? कहाँ है शॉर्ट नोट्स, दिखाओ। क्या होती है बोलो मॉलिक्यूल की काइनेटिक एनर्जी? तुम्हारा क्या नाम? वेदा? और तुम? वेदश्री। तो ये लिखना थोड़ा ही है, याद भी करने हैं, है ना? ये सारे फॉर्मूले। ये देखो ये क्या लिखा है। तो फिर, और एक मॉलिक्यूल की पूछा गया है ना क्वेश्चन में, एन मॉलिक्यूल है ना, देखो क्वेश्चन में क्या लिखा है। एवरेज काइनेटिक एनर्जी ऑफ एन ऑक्सीजन मॉलिक्यूल, तो क्या है? हाँ तो फिर, अब ऑक्सीजन कैसा मॉलिक्यूल है? मोनो की डाया? मोनो है। अब तो ट्राई कर दो फिर। O2 लिखते हैं ना, तो डाया है। और डाया का डिग्री ऑफ फ्रीडम कितना लिखाया हमने? 2 लिखाया, 2 किसी का नहीं लिखाया, 5 होता है ना? लेकिन यहाँ पे पूछी गई है ट्रांसलेशनल, तो डाया का ट्रांस टोटल तो 5 होता है, लेकिन ट्रांसलेशनल 3 होता है। और टोटल 5, अगर टोटल काइनेटिक एनर्जी पूछते तो 5 लिखते, लेकिन उन्होंने क्या पूछी है? ट्रांसलेशनल, तो कितना लिखेंगे? 3। तो 3/2 kT, और के की वैल्यू पता है? 1.38 इंटू 10⁻⁻23, और टेम्परेचर 27 है, उसको केल्विन में कन्वर्ट करो 273 ऐड करके, और आंसर निकाल दो। देखो, ये सामने रखो शॉर्ट नोट्स, फॉर्मूला देखने हो तो देखो फॉर्मूला। फर्स्ट क्वेश्चन लिख लिया? ए हाँ लिखो। E = F/2 kT। तुम भी लिखो। क्या नाम तुम्हारा? जानवी। पहले तुम घर से क्लास करती थी क्या? नहीं, नहीं पहले, स्टार्टिंग में कभी नहीं करा। क्या लिख रही हो? चलो लिख लो लिख लो। और देखो, बोल्ट्जमैन कांस्टेंट इन सब की वैल्यू हमने लिख के भी दी है वहां पे, है ना, नीचे क्वेश्चन में। ठीक है, जल्दी जल्दी करो। हम्म। हो गया पहला। 3/2 kT, 3/2 kT। ठीक है। तो 6.21 और 10 की पावर नहीं आया क्या कुछ? है? डायरेक्ट लिख दिया क्या? क्यों, तुम दिखाओ। हम्म। जितना तुम्हारा कटता है उतना ही उसका कटता है, बराबर काटते हैं दोनों, है ना? शर्वरी कहाँ है? है प्राजक्ता? आ गया? पहला हो गया। पावर कहाँ गई 10 की? है? 1.38 इंटू 10⁻⁻23, क्या लिखा है तुमने? -2 है? हाँ 23 होता है वो।
-23। देखो नीचे हमने लिख के भी दी है। हम्म। कुछ दिक्कत है क्या? बताओ। कौन सा फॉर्मूला लगाया? केटी तो लिखा तो करो कम से कम फॉर्मूला, है ना? देखो एक बार फॉर्मूला कम से कम। तुम आओ गया? दिखाओ पेज पलट के। हम्म। बोल्ट्जमैन कांस्टेंट की वैल्यू बोलो कितनी होती है? हम्म। हो गया तीनों। चल। है। आ रहा हो कि नहीं आ रहा हो? 450, अच्छा। ठीक है। दूसरा क्वेश्चन क्या है? दूसरा क्वेश्चन भी मॉलिक्यूल है, क्या बात है ना? द टोटल काइनेटिक एनर्जी ऑफ एन ऑक्सीजन मॉलिक्यूल एट 27। हम्म। टोटल है इसलिए क्या आ गया? 5, है ना? बहुत बढ़िया, करो। किसी को भी नहीं आ रहा हो तो बता दो, हम उसको कॉपी पे बता देंगे, है ना? बट आप अपने आप को अकेला ना समझें। आप बेसहारा नहीं हैं। आपके फिजिक्स का सहारा हम हैं। बस बोलना पड़ेगा लेकिन। 276। 27 + 273 कितना होता है? 27 है ना टेम्परेचर, देखो। तो फिर 300 होता है वो। कितना होता है? 300 लिखो वहां पे। 2 से कैंसिल आउट करो। मल्टीप्लाई करो 150 × 3। 450 × 6। × 6 करो। बाद में खट्टा लिख देना। 27। तो लिख दिया। 6 4 जा कितना होता है? 24। तो फिर 27 × 10⁻⁻23। 2 0 कैंसिल आउट कर दो। क्या कर रहा है? आंसर मैच क्यों नहीं कर रहा तुम्हारा? ये कहाँ लिखा है ये 6? है? कहाँ लिखा है ये 6? बोर्ड पर लिखी थी को 1.38 × 10⁻⁻23। याद करो यार, ये वैल्यू ऐसे कैसे काम चलेगा भाई? है? बोल्ट्जमैन कांस्टेंट की वैल्यू सही करो, 1.38। 6 हटाओ वहां से। अब करो सॉल्व। आ गया? हो गया। तीनों कहाँ है? कहाँ है तीनों? हाँ। कर दो, खत्म करो उसको।
ये इसमें 10:30 तक। हा, काय म्हणताय? अरे, अरे खुळ्या. हा, ट्रॅव्हलिंग करत होतो म्हणून असं झालं. सुट्टी म्हटलं, एक दिवस भेटली, बाहेर जरा जाऊन येऊ. ठीक आहे. मी म्हणत होतो की लास्ट लेक्चरला आपण कुठपर्यंत बघितलं ते सांगा फक्त. आज मलेरिया चालू करायचं. फंगस झालं. मलेरिया चालू करायचं हो, पण अरे विषय असा आहे की 45 मिनिट्स बाकी आपल्याकडे राहिलेत ना. सेकंड लेक्चर घ्यायला पण अरे त्यांचे परत 2 लेक्चर आहेत ना. सागर सर आज नाही आहेत. सागर सर नसल्यामुळे काय झालंय की जे लेक्चर्स होते कोणाचे, सागर सरांचं, त्यांचं मला एक आलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे 2 लेक्चर चालू असणार आहे. काय करता येईल बरं. टाइम किती आहे त्या अकॉर्डिंगली थोडंसं बघतो. ठीक आहे. ओके, बघूया जेवढं होईल तेवढं. फंजाईमध्ये काय ते जास्त तर नसणार आहे. फंजाईमध्ये काय बघायला भेटणार आहे तुम्हाला? 3 टाईपच्या बेसिकली जनर दिलेत ना, राईट ना. TET दिले काय, असं काय बघा. अय बघा रे, जरा फंजासाठी बघा रे. बोलूया इकडं लक्ष द्या. 3 टाईपचे जनर काय केलेत की तुम्हाला मेनली मेन्शन करून टाकलेले आहेत. कुठे गेलं कॉमन इन्फेक्शन. येस. पहिला कोणता असणार आहे बघा यामध्ये. रिंगवर्म कॉज करण्यासाठी, सॉरी याच्यामध्ये मायक्रोस्पोरम, ट्रॅकोफायटॉन आणि इपिडर्मी फायटॉन, राईट. बरं, समजून घ्या. आपण काय करणार आहे माहितीये का की बाय द एनसीईआरटी मी तुम्हाला काय करणार माहितीये का की पर्टिक्युलरली जो मलेरिया असणार आहे त्या मलेरियाचे इम्पॉर्टंट पॉईंट पहिल्यांदा क्लिअर करून टाकणार आहे, आणि क्वेश्चन तुम्हाला एनसीईआरटी बेसिस मी टाकणार आहे. कन्सेप्ट जे असणार आहे त्या कन्सेप्च्युअल क्वेश्चन काय नसणार आहे मलेरियाचा. समजते मी काय म्हणतो ते. सो आजच्या लेक्चरला जे काही डिटेलमध्ये येणार आहे पहिला टॉपिक म्हणजे कोणता असणार आहे, फंगस, राईट ना. रिंग जो बेसिकली डिसीज झाला त्याला डिटेलमध्ये समजून घेऊया. देन त्यानंतर ना इथे जी काही एनसीईआरटीचं स्टेटमेंट तुम्हाला देऊन टाकलेत कोणाबद्दल,
T131 पेज नंबर होती मलेरियाबद्दल, राईट ना. सो मलेरियाचे आपण बेसिक बेसिक थिंग्स असणार आहे ते तुम्हाला देईन. डायग्रामॅटिकली जे रिप्रेझेंटेशन असणार आहे ते मी तुम्हाला काय करेन की नेक्स्ट क्लासमध्ये सांगून, राईट ना. बट आज मलेरिया आणि फंगस कम्प्लीट होऊन जाईल म्हणजे उद्या नाही ना, एक्झाम कधी आहे कन्फर्म नाही सांगितलेली. बघा, संडेला जर असेल ना तर काय प्रॉब्लेम नाही, आपला सिलेबस प्रॉपर कव्हर होऊन जाईल. उद्या मी परत काय करेन माहिती आहे का की पर्टिक्युलरली तुम्हाला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करेन की स्पेसिफिकली हे इन्फेक्शन कसं होणार आहे, राईट ना. किंवा स्पेसिफिक जी फिमेल मॉस्किटो असणार आहे तिच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनची स्टेज कशी कंप्लीट केली जाते ते आपण तिथं बघून घेऊया. बट आता केसमध्ये समजा उद्या जर एक्झाम ठेवली सरांनी, राईट ना, आम्हाला पण अजून काय मेसेज असा आलेला नाहीये की एक्झाम कधी होणार आहे किंवा पेपर बनवा म्हणून, कारण की रेग्युलरली आम्हाला फ्रायडेला मेसेज येतो, राईट. आज फ्रायडेच आहे ना. सो आज काय मेसेज आलेला नाही. मेसेज जर आला तर कंपल्सरी उद्या काय असणार आहे, एक्झाम असणार आहे. ठीक आहे. सो एक्झाम असेल तर त्यासाठी तुम्ही प्रिपेअर असायला पाहिजे मलेरियापर्यंत, राईट ना. बाकी दोन डिसीज आपले राहतात, पण असणार आहे एड्स आणि कॅन्सर. समजा उद्या टाइम भेटला तर एड्सला चालू करण, संडेला परत काय असणार आहे की उरलेल्या टाइम पिरियड मध्ये आपण कॅन्सर बेसिकली कंटिन्यू करू शकतो. जास्त काही डिफिकल्ट नाही, आरामात होऊन जाईल. थोडं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन असणार आहे. बट आजच्या लेक्चरला मी जे सांगतो ते फक्त तुम्ही काय करा आता फॉलो करा. फर्स्ट थिंग इज नथिंग बट काय असणार आहे, फंगसला आपण डिस्कस करूया. चला ओपन करा यासाठी आणि फंगसचा टॉपिक ओपन करून घ्या. हम्म, 07 येस. फंगससाठी आपल्याला काय वेगळं काय करायची गरज नाही. एनसाइड फक्त एकच फंगस तुम्हाला डिस्कस काय केलं, मेनली मेन्शन करून दिलं, रिंग बम. बाकी सगळे आउट ऑफ एनसाइड आहे, त्यामुळे त्यांच्याशी काय घेणं देणं आपलं नाहीये. ऍक्च्युली आउट ऑफ द एनसाठी पण कंटेंट मी जास्त काय हायलाइटच केलेलं नाही, त्यांना टाकलेलंच नाही, त्याच्यामुळे गरज नाही आपल्याला. ठीक आहे. नाव द लास्ट कॅटेगरी नोट डाऊन करूया तुम्ही. कॅटेगरीमध्ये आपण आता कुठे आलोय मला सांगा. फंगस, त्याच्या अगोदर कोणकोणते झाले, बॅक्टेरियल झाली, टोटल सगळी झाली, झाली ना बॅक्टेरियल सगळी. व्हायरल सगळी झाली का? अय एक राहिली, कोण? एड्स बाकी आपली. एड्सची काय करायची, कव्हर करून घ्यायचे. सो एड्स साठी आपण काय करणार की त्याची लाईफ सायकल बघणार आहे. नाव द थर्ड वन काय असणार आहे, प्रोटोझोल. प्रोटोझोल मध्ये कोणकोणते डिसीज आपण बघितले, अमेबायसिस, देन स्लिपिंग सिकनेस, राईट ना. आणि थर्ड वन कोणता असणार आहे आपला, मलेरिया, राईट ना. हा पण इव्हन प्रोटोझोल आहे. प्रोटोझोल याच्यामध्ये मेनली रिस्पॉन्सिबल असतो इन्फेक्शन कॉज करण्यासाठी. सो तो आपण पॉईंट तिथं डिस्कस करून घेऊ. नाव फोर्थ वन कोणती कॅटेगरी झाली आपली, हेल्मिन्स. हेल्मिन्स मध्ये दोन बघितले होप्सो. पहिला ऍस्कॅरियासिस आणि देन फिलारियासिस, राईट. देन त्यानंतर नेक्स्ट वन कोणता असणार आहे आता, फंगस, राईट ना. सो फंगसच्या केसमध्ये जर डिस्कस करायला गेलो तर एक डिसीज फक्त तुम्हाला मेनली मेन्शन करून टाकायचं आहे. फटाफट डिसीजचं नाव लिहून टाका, रिंग वर्म. काय असणार आहे, रिंग वर्म. हा तुमच्या डिसीजचं नाव झालं बाळांनो, राईट. पॉझिटिव्ह एजंट मध्ये तुम्ही पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का की थ्री मेनली मेन्शन करून टाकले बघा. थ्री जेनरा असा वर्ड तुम्ही कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे. आता इथं जर का वर्ड मी ऑर्डर और क्लास और स्पेसिस जर टाकलं तर क्वेश्चनचा आन्सर एकदम रॉंग होऊन जाणार आहे बाळांनो, राईट ना. सो याच्यामध्ये काय मेनली मेन्शन केले, जनरा इन्क्लूड करून थ्री जनरा असं तुम्ही लिहिलं असेल तर त्याच्या खाली तीन जनांची नाव लिहा. पहिला असणार आहे मायक्रोस्पोरम. कमॉन, काय म्हणणार आहे, अय अय खुळ्यांनो इकडं लक्ष द्या आणि बोला, काय म्हणणार आहे, मायक्रोस्पोरम. देन सेकंड वन ट्रायकोफायटॉन. काय म्हणणार आहे, ट्रायकोफायटॉन, राईट ना, ट्रायकोफायटॉन. आणि थर्ड वन जर घ्यायचं म्हटलं तर इपिडर्मोफायटॉन. काय म्हणणार आहे, एपिडर्मोफायटॉन, राईट ना. अशा तीन टाईपच्या स्पेसिफिक आपण काय स्टडी करतोय, जेनरा, राईट ना. पहिली काय असणार आहे, मायक्रोस्पोरम, देन ट्रायकोफायटॉन, थर्ड वन एपिडर्मोफायटॉन. थ्री जनरा. जनरा हे लिहिणं वर्ड खूप जास्त मॅटर करते, कारण की यावरून तुमचा क्वेश्चन बनण्याची पॉसिबिलिटी जास्त असणार आहे. आता इन जनरल मध्ये काय असणार आहे बघा, क्लिअरली मेन्शन करून दिले, कॉमन इन्फेक्शन आतापर्यंत बेसिकली ह्युमन मध्ये मेनली मेन्शन करून दिले, राईट ना. इन जनरल केसमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपण आपली पर्सनल हायजीन जर का प्रॉपर मेंटेन करून ठेवली नाही तर मोस्ट प्रोबेबली फंगल इन्फेक्शन होणं हे नॉर्मल आहे बाळांनो, राईट ना. फंगल इन्फेक्शन इन जनरल मध्ये होताना बघायला भेटणार आहे. सो स्पेशली मला याच्यामध्ये काय मेनली मेन्शन करायचं आहे, हे जे काय स्पेसिफिकली फंगल इन्फेक्शन असणार आहे, राईट ना, त्याचे रिझन्स इथं मेनली मेन्शन करून देऊया, जे की तुम्ही मे बी कोणाला झालं असेल कोणाला नसेल झालं असेल, राईट ना. इमिजिएटली जर का आपण पर्टिक्युलर ट्रीटमेंट जर घेतली तर ऑब्व्हियसली त्याला ओव्हरकम करू शकतो. बट जर का असे फंगल इन्फेक्शन जर का आपण ओव्हरकम केले नाही तर लॉंग लास्टिंग स्किनचं बेसिकली काय असणार, इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. आता मला सांगा, हे स्किनचं इन्फेक्शन जे असणार आहे त्याला ओव्हरकम करायचं तर कोणत्या डॉक्टरकडे तुम्ही जायला पाहिजे, डर्मेटॉलॉजिस्टकडे ना.
बिकॉज ऑफ वॉट इट्स अन स्किनचं काय असणार डिसीज येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. डिफरंट डिफरंट टाईपचे स्किनचे तुम्हाला डिसीज होताना बघायला भेटणार आहे. त्यामधलं हे एक मेनली मेन्शन करून टाकलेलं आहे. सो डेफिनेटली डर्मॅटॉलॉजिस्टकडे तुम्ही गेला, त्यांनी जर का प्रॉपर कोणते मेडिकेशन दिले तर आरामात कव्हर होतील. अदरवाईज तुम्ही कोणाकडे पण गेला का नाही तर क्लिअर नाही होते बाळांनो. ते इन जनरल मेडिसिन देणार आहे, पण त्याचे ऍक्च्युअल मध्ये रिकव्हरी होत नाही का. याचं रिझन थोडंसं काय करूया, इथं समजून घेऊया. काय मेनली मेन्शन केलं बघा. जेव्हा कधी एखाद्या पर्सनला फंगल इन्फेक्शन होतं, त्याची स्किन जी असणार आहे ड्राय होताना बघायला भेटणार आहे. स्केली लिजन होताना, स्केली लिजन म्हणजे कसं माहिती का, पपडीन निघते एकदम, राईट ना. तुम्ही जस्ट बेसिकली त्याला फंगल इन्फेक्शन झालं असेल, त्याला रफ जरी केलं ना, तरी इमिजिएटली काय असणार, तुम्हाला स्किनचे असे स्किनी लिजन तुम्हाला बाहेर पडताना बघायला भेटणार आहे, राईट ना. ही कंडिशन काय असणार आहे की इन जनरल बेसिकली बघा की ज्यावेळी फंगल इन्फेक्शन झालं असेल इचिंग होताना बघायला भेटणार आहे. इचिंग झाल्यानंतर नॅचरली काय असणार, स्किन शेड ऑफ होताना बघायला भेटणार आहे. ड्राय स्किन अशी काय असणार, शेड ऑफ होताना बघायला भेटते. ऑन काय असणार आहे, व्हेरियस पार्ट ऑफ द काय असणार बॉडी, येस सजेस्ट काय असणार स्किन. नेल्स मध्ये पण समटाइम्स हे बेसिकली इन्फेक्शन होऊ शकतं, राईट ना. पूर्णपणे नेल्स मग तुमचे त्याच्यामध्ये काय असणार आहे, बरं. पावसाच्या दिवसांमध्ये तुम्ही बघा किंवा पर्टिक्युलर ऍथलेटिक फूट नावाचा एक डिसीज असतो, जो कोणामध्ये होणार आहे, पायांमध्ये बेसिकली फंगल इन्फेक्शनमुळे होताना बघायला भेटणार आहे. आपण काय करतो की स्पेसिफिकली अनवाणी कधी कधी बेसिकली असंच चालताना बघायला भेटणार आहे, आणि ते चालत असताना सॉइल मधले काही फंगल पोर्स आपल्या पायाला बेसिकली चिटकताना बघायला भेटणार आहे. त्याला जर का प्रॉपर आपण वॉश जर केलं नाही तर ते पोर जे असणार आहेत ना आपल्या पायावरती ग्रो होत आहेत आणि इन्फेक्शन कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल होतात. और इव्हन काय असणार, काही पर्सन बघा असतात की जे खूप म्हणजे ऍथलेटिक कंडिशन मध्ये तुम्ही डिस्कस करू शकता. कंटिन्युअस काय असणार ते शूज त्यांचा, ते म्हणजे युज करत असणारे वॉकिंग करणं किंवा स्पेसिफिकली रनिंग करणं और इव्हन अदर थिंग्स बेसिकली करण्यासाठी, राईट ना. तर त्या केसमध्ये कसं असणार आहे, खूप सारा स्वेट कशामध्ये क्रिएट होताना बघायला भेटणार आहे, शूज मध्ये. आणि इमिजिएटली आपण डेली त्याला वॉश करतो, अशा त्याला भाग नाही उचलायचा, काढून परत तसा एका बाजूला ठेवून द्यायचा. आता तिथे मॉइश्चराइज कंडिशनची क्रिएट झालीत, आणि आपण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी दुसरा जर का शूज कोणता घालून घेऊन जात असेल, तर त्या शूज मध्ये मॉइश्चराइज कंडिशन मध्ये काय ग्रो होताना बघायला भेटणार आहे, फंगस. आणि ते फंगस फर्दर त्या ऍथलेटिक पर्सनला इन्फेक्शन कॉज करताना बघायला भेटणार आहे. और इव्हन दुसरा जरी कोणी पर्सन तो शूज जर युज करत असेल, त्याला पण तशा टाईपचं इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे फूटमध्ये घ्या, नेल्स मध्ये घ्या, किंवा काय असणार स्किनवरती, हे इन जनरल मध्ये काय असणार आहे, इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे, स्काल्प. स्काल्प म्हणजे काय असणार आहे बाळांनो, आपला हेडचा रिजन, राईट ना. डॅन्ड्रफ आहे ना बाळांनो, डॅन्ड्रफ इज नथिंग बट कोण आहे, आपलं फंगल इन्फेक्शन आहे, बाकी वेगळं काही नाही, राईट ना. डिफरंट डिफरंट टाईपचे फंगस असतात आपल्या बेसिकली. जर का हेडमध्ये एंटर जर केले तर डेफिनेटली आपल्या स्किनचा जो स्काल्पचा रिजन असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, स्पेसिफिकली याचं इन्फेक्शन वाढताना बघायला भेटणार आहे. आणि या केसमध्ये तुम्ही बघू शकता की हे स्पेसिफिक असणारे सिम्टम्स मेनली इन्क्लूड करून टाकलेत. सो काय सांगतात, these lesion आर काय असणार अकम्प्लेंट बाय द इंटेन्स इचिंग, राईट ना. फंगल इन्फेक्शन झाल्यानंतर बेसिकली हेडमध्ये म्हणा किंवा बेसिकली बॉडीवरती जिथे कुठे फंगल इन्फेक्शन झाले, इंटेन्सली इचिंग होताना बघायला भेटणार. आपण खूप बेसिकली त्याला नेल्सने काय करतो माहिती का, इचिंग करताना बघायला भेटणार. त्या नेल्समुळे आणखीन काय असणार आहे, ते ग्रो होताना बघायला भेटणार आहे. सो बॉडीवरती कधी तुम्हाला असं जर का थोडंसं बेसिकली बघा, सुरुवातीला जेव्हा कधी एखादं इन्फेक्शन जर होत असेल ना, किंवा जस्ट इमेजिन करा रिंगवर्म जर होत असेल, तर स्किनवरती एक छोटासा बेसिकली काय असणार आहे माहिती का, छोटे छोटे बेसिकली सोर्स येताना बघायला भेटणार आहे, थोडी छोटी छोटी येताना बघायला भेटणार आहे. त्याला तुम्ही इचिंग करता, मोठे करणार आहे, तो अजून वाढताना बघायला भेटणार आहे, अजून वाढताना बघायला भेटणार आहे. हे जर का वाढत वाढत गेलं तर बॉडीवरती इतका मोठा, तुम्ही बघा खूप वेळा बेसिकली एजगार्डचे ऍड कधी पाहिले का नाही तुम्ही, राईट ना. तर ते एखाद्या पर्सनच्या बघा इथं नेक वरती किंवा बॅक साईडला कुठं हातावरती आहे ना, तुम्हाला असे छोटे छोटे ते येस ना याचे येस आपल्या रिंग वर्मचे आहे ना, म्हणजे असे तुम्हाला जाहिराती दाखवताना बघायला भेटणार आहेत. त्याच्यामागचं रिझन हे समजून घ्या की तिथं जे ट्रीटमेंटसाठी एजगार्ड जी क्रीम मेनली मेन्शन करून दिलेत ती इथं इन्क्लूड करू शकतो. बट थोडंसं जरी तुम्हाला दिसलं ना तरी इमिजिएटली तुम्ही ट्रीटमेंट घ्या, ओके ना. जरा जरी तुम्हाला असं वाटलं ना इमिजिएट ट्रीटमेंट घ्यायची, तर ते कव्हर म्हणजे रिकवर लवकर होऊन जाईल. अदरवाईज जर का एवढा मोठा जर का तो बेसिकली डाग जर झाला तर डेफिनेटली प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. फर्दर काय सांगतात, हीट अँड मॉइश्चर हेल्प्स दिस काय असणार आहे फंगाय टू ग्रो अँड सच विच मेक्स काय असणार देम थ्रीव इन काय असणार स्किन फोल्ड सच एस काय असणार दोज इन अ ग्रोइन, और काय असणार बिटवीन द टोज. ग्रोइन रिजन म्हणजे काय असणार आर्म पिट्स मध्ये, राईट ना. पेल्विक रिजन मध्ये जे स्पेसिफिकली जेनेटिक सिस्टम असणार ते तो ग्रोइन रिजन मेनली मेन्शन करून घेतो. मोस्ट ऑफ द चान्सेस काय होते की आपल्या बॉडीमधली जी हीट किंवा बेसिकली मॉइश्चराइज कंडिशन याच रिजन मध्ये राहताना बघायला भेटणार आहे. तुम्ही आता बेसिकली काय असणार आहे बघा, दिवसभर पर्टिक्युलर तुम्ही काय करताय माहिती आहे का, 4.5 तास तुम्ही क्लासमध्ये बसलेला आहे, त्याला अर्धा तास इकडे तिकडे बोंबलत फिरण्यामध्ये जातो म्हणा. देन त्यानंतर काय असणार आहे की स्पेसिफिक तुम्ही सेल्फ स्टडीला बसला तर तिथे 4-5 तास अजून बसणार आहे, राईट ना. रात्री झोपण्याचे 6-7 तास तुमचे असणार आहेत. म्हणजे लिटरली समजून घ्या बॉडीमध्ये ज्यावेळी स्पेसिफिकली ग्रोइन रिजन मध्ये पेल्विक रिजन मध्ये कसे असणार आहे, मॅक्झिमम टाइम काय असणार आहे, मॉइश्चराइज कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. त्यात आपली फॅशन काय बाबा, आम्हाला टाईट कपडे घालायचे, तर टाईट कपडे जर आपण घालत असेल तर समजून घ्या बॉडीमध्ये स्किन जे रेस्पिरेशनचं मेकॅनिझम परफॉर्म करते ते होणारच नाहीये.
बॉडीमध्ये काय असणार की खूप ह्यूज अमाऊंटमध्ये काय असणार, मॉइश्चराइज क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. आणि मॉइश्चराइज कंडिशन जर क्रिएट झाली, क्लिअरली मेन्शन करून टाकले काय असणार म्हणून, मॉइश्चराइज और हीट जर क्रिएट झाली, तर या बेसिकली फंगसला ग्रो होण्यासाठी ॲज मच एज पॉसिबल काय असणार, फेवरेबल कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. बघा म्हणजे टाईट कपडे घालण्याचे कितीतरी बेसिकली म्हणजे ड्रॉबॅक आहे त्यांना बघायला भेटणार. सो आपल्याला ह्या गोष्टी काय करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. ऍज अ सायन्स स्टुडंट्स, मेडिकल स्टुडंट्स किंवा आपण बायोलॉजी स्टुडंट्स म्हटलं ना, तर या गोष्टी आपण वाचून किंवा ऐकून काय केलं मग ते अंडरस्टँड करायला घ्यायला पाहिजे. राईट ना. तर ही कंडिशन थोडीशी समजून घ्या. फर्दर काय सांगितलं, टोच मध्ये तुम्ही बेसिकली भेटले तर आपले जे बिटवीन द काय असणार आहे, पायाचे जे काय दोन फिंगर्स बघायला, टो आणि त्यानंतर सेकंड फिंगर असणार, त्यामध्ये पण कधी कधी फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. राईट ना. ही कंडिशन देऊन टाकलेली आहे. अनदर थिंग इज दॅट रिंग बम आर जनरली काय असणार आहे, अक्वार्ड फ्रॉम, आता ह्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिले की याचे बेसिकली काय असणार आहेत की ट्रान्समिशन रूट. म्हणजे आतापर्यंत बघा आपण काय केलं, पहिल्यांदा बेसिकली पॉझिटिव्ह एजंट बघितला, त्यानंतर आपण डिसीज बघितला, त्यानंतर याचे सिमटम्स बघितले आपण. राईट ना. सिमटम्स नंतर रिझन ऑफ दिस इन्फेक्शन, तर काय असणार आहे की पर्टिक्युलर हीट अँड मॉइश्चराइज कंडिशन बेसिकली डिस्कस केले. टार्गेट ऑर्गन आपण डिस्कस केलं, टार्गेट ऑर्गन मध्ये स्किन झालं, नेल्स झालं, और इव्हन काय असणार आहे स्काल्पवरती येताना बघायला भेटणार आहेत, और इव्हन काय असणार आहे ग्रोइन रिजन, और इव्हन मेनली मेन्शन करू शकतो बिटवीन द काय असणार आहे टोज, जिथे कुठे फोल्ड असणार, राईट ना. फोल्ड जिथं असणार तिथं बेसिकली यांचा मोस्ट ऑफ द चान्सेस इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे बघा, आता इथं हा असणार आहे ट्रान्समिशन रूट. बाय द काय असणार आहे, एकतर बेसिकली सॉइल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपल्या पंजाचे जे स्पेसिफिक पोर्स असणार आहेत ते कशामध्ये प्रेझेंट असणार आहे, सॉइलमध्ये. तर सॉइलमध्ये तुम्ही अनवाने जर का चालत असाल, क्लीन जर का सॉइल नसेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे बाळांनो, या टाईपचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सेकंड थिंग असणार आहे बाय युझिंग टॉवेल्स. राईट ना. हॉस्टेलवरती ए बाबा चल माझा टॉवेल भेटायला झालाय, तुझा टॉवेल मी घेऊन जातो, तर राईट ना आंघोळीला. असं जर का काय असेल तर समजून घ्या बाळांनो, त्याला बेसिकली जर का फंगल इन्फेक्शन झालं असेल आणि त्याचा टॉवेल जर का तुम्ही युज करत असाल, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला पण फंगल इन्फेक्शन त्यानं त्याच्या टॉवेल बरोबर देऊन टाकलेलं आहे. घ्या. राईट ना. और इव्हन काय मेंटली मेन्शन केले, क्लॉथ्स, वाव किती छान टॉप आहे हा, मला एक दिवशी घालायला दे ना. हा. असं जर का पोरींच्या मध्ये असेल किंवा बॉईज मध्ये हुडी लय भारी आणले, चला आज मी घेऊन जातो, नाही का. असे जर का केसेस असतील तर समजून घ्या त्याच्यामध्ये जर का त्याला, राईट ना. तर मी बेसिकली टॉप अँड बेसिकली कुठपर्यंत राहिलो, हुडीपर्यंत झालो, त्याच्या आत पण बेसिकली अशा गोष्टी आहेत की ज्या शेअर केल्या जातात. राईट ना. त्या काय सांगायची गरज नाही, आहेत अशा काही केसेस. तर इमॅजिन करा, असे जर काही एक्सचेंज जर व्हायला लागलेत, तर डेफिनेटली काय असणार आहे, येस क्लॉथ्स मध्ये त्यांचे काय असणारे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. और इव्हन काय असणार आहे, कोम, वाव. मला वाटत ना तुमच्या सगळ्यांचा बेसिकली सेपरेट पर्सनल असेल म्हणून. बसा. एक मिनिट हा. हरे कृष्णा. दोन वाजले तुम्ही, बोला ना. नाही, नाही. ट्रेन ना लोक. महालक्ष्मी, महालक्ष्मी 12 वाजता पोहोचणार होती, बट ती डिले झाली, 12:30 एक झाल्या, तिथून परत स्टेशनवरून इकडे यायला रात्री 2 वाजता झोपाय. नाही नाही, येतो येतो येतो. नाही, ऐकून काय झालं, केला सगळं. हरे कृष्णा. तुमची हरे कृष्णा. हा तुमची आहे का मला असं सांगायला सांगायचं तरी. हा ब्रेकफास्ट करून आलोय, आता लेक्चर चालू होतो.
ओके. सो हे असे काही केसेस असतील बघा. चला ठीक आहे, गर्ल्सला एक वेळ कन्सर्न केलं की बाबा असतील त्यांचे पर्सनल, पोरांचं काय म्हणायचं? सर आम्हाला गरजच नाही, आम्ही असं असं केलं की सगळं झालं आमचं, राईट ना? की असं हाताने, आमचा हातच कोंब आहे, आमचा हात मल्टिपल टास्किंग आहे, मल्टीटास्किंग आहे. म्हणाल तसं बेसिकली जिकडे पाहिजे तिकडे बेसिकली वळत असतं, राईट ना? तर या कंडिशन मध्ये समजून घ्या की अशा आपण बेसिकली युज नाही करायला पाहिजे, राईट ना? कोंब जर युज केला तर समजून घ्या, तर कोंब वरती कोण असणार? पोर्स असणार आहेत, फंगस असणार आहे. ते फंगस बेसिकली काय करणार आहे की तुमच्यावरती ग्रो व्हायला जास्त वेळ लागणार नाहीये. सो इट्स बेटर टू काय करायचं माहिती आहे का? ओव्हरकम केलेलं बरं आहे. तर अदरवाईज तुम्ही बघता आज बेसिकली लिटरली ते हेअरफॉल होणं किंवा पर्टिक्युलरली डॅन्ड्रफ होणं, कितीतरी बेसिकली मल्टिपल तुम्हाला काय असणार आहे माहिती आहे का? आता ते इन्फेक्शन वगैरे होण्यासाठी ओव्हरऑल जर डिस्कस करायला गेलो तर न्यूज वरती म्हणा किंवा बेसिकली मूवी ह्याच्यामध्ये टेलिव्हिजन टीव्ही वरती तुम्हाला ह्या सगळ्या ऍड बघायला भेटणार आहेत. एक फेमस आता बेसिकली ते हेअर फॉल होण्यासाठी आहे ना, एक पर्टिक्युलरली काय केलं माहिती आहे का? कंपनी बघा आले बघा, ट्राय म्हणून, तुम्ही कोणी ऐकलंय का? हा, ट्राया म्हणून लयच बेसिकली तिचं बोलबाला चालू आहे, काय माहिती कसं होतंय, बट ते सिच्युएशन आहे बघा. सो माझं याच्यामध्ये एस्पेशली जर का तुम्हाला सांगायचं म्हणजे सजेशन काय असेल, सो हे जे काय रिजन असणार आहे की ज्याच्यामधून ट्रान्समिशन ऑफ काय असणार आहे, पर्टिक्युलर डिसीज असणार आहे, त्यांना आपण अवॉइड करायला पाहिजे, राईट ना? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजून घ्या, एखाद्याला जर का बेसिकली असं आवडत असेल इकडचं तिकडचं हे जरा घालणं, राईट ना, शेअर करणं, तर टेन्शन नका घेऊ. एखादा जर का डिसीज झाला, फंगस, तर समजून घ्या तुम्हाला होल लाईफ तो बेसिकली सुट्टीने राहणार आहे मग. आणि खूप खूप डिफिकल्ट असतं एखाद्या स्किन डिसीजला ओव्हरकम करणं, खूप डिफिकल्ट असतं. बिकॉज ऑफ वॉट? कारण की हे आपलं खाणं पिणं, त्याच्यामध्ये पथ्य खूप सारे पाळावे लागतात. तर ती बेसिकली काय असणार आहे, बॉडीमधली जो पर्टिक्युलर कंटॅमिनेट ब्लड असणार आहे किंवा इन्फेक्शन असणार आहे ते ओव्हरकम होण्यासाठी. आणि सगळ्यात बेस्ट, तुमच्यापैकी एक जरी बेसिकली डर्मॅटॉलॉजिस्ट झाला ना, तर त्याची तरी एकदम सोनच आहे. लाईफमध्ये टेन्शनच नाही, तो पेशंट तुम्हाला 6 महिने किंवा 1 वर्ष सोडणार नाही, राईट ना? हा, काय आता सिरोसिस जर घेतला तर ते 2-2, 3-3 वर्ष जातात, राईट ना? तर अशा केसेसमध्ये समजून घ्या, ह्या ओव्हरऑल डिसीजला आपण काय करायला पाहिजे, ओव्हरकम करणं गरजेचं आहे. क्लिअर होतंय? सो तुमचा फंगसचा बेसिकली काय केला, टॉपिक इथं कव्हर झाला. नाव वी विल स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक इज नथिंग बट काय असणार आहे आपला? येस, आपण यामध्ये आता मलेरिया बद्दल डिस्कस करणार आहे. बघा मलेरियाची काय इम्पॉर्टंट थिंग्स मी तुम्हाला इथे क्लिअर करत चाललोय, त्यांना जस्ट तुम्ही काय करा की हायलाइट करा एनसाठी मध्ये. आता महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आता जी स्पेसिफिकली सांगेन ती फक्त एनसाठी हायलाइट करायची. नोट्ससाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? उद्याच्या क्लासमध्ये ज्यावेळी मी देईन त्यावेळी तुम्ही काय करा की त्याच्यामध्ये ऍड करू शकता, बट आता नोट्समध्ये काही इन्क्लूड करायला जाऊ नका, कारण की त्याची एक सेपरेट लाईफ सायकल आपली असणार आहे. एक दीड पेजेस तरी आपल्याला त्याला काय करायला की डेडिकेट करावं लागणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय असणार आहे बघा, एनसीटी मध्ये बघा आणि त्यांना हायलाइट करत न्या. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जो डिसीज डिस्कस करायचा आहे, राईट ना, तो कोणता असणार आहे? मलेरिया. ओके, डिसीजचं नाव काय असणार आहे आपल्याला? मलेरिया. हा, इन जनरल मध्ये कॉझिटिव्ह एजंट म्हणून जर का डिसीज मध्ये मलेरियामध्ये इन्क्लूड करायचं असेल ते करू शकता, बट लाईफ सायकल येणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे टॉपिक होऊन जातील, सो वेगळं काय करायची गरज नाही. मलेरिया तुम्हाला यांच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेत. काय सांगतात बघा, सम ऑफ ह्युमन्स डिसीज आर कॉज्ड बाय द, काय मेनली मेन्शन केले? प्रोटोझोन्स. म्हणजे आता क्लिअर होतंय, प्रोटोझोच्या कॅटेगरीमध्ये आपण काय केलं की एक डिसीज बघितलं होता, कोणता? अमिओबॅसिस, अकॉर्डिंग टू द एनसाठी. सेकंड एनसाठी मधला कोणता होता? स्लिपिंग सिकनेस. थर्ड कोणता आला? मलेरिया. क्लिअर होतंय, पहिला टॉपिक. क्वेश्चन तुमचा बेसिकली हा इथून म्हणताना बघायला भेटणार आहे. स्ट्रेट फॉरवर्ड कोणत्या स्टेटमेंटमध्ये कोणता क्वेश्चन बनणार आहे सांगत चाललेत, सो याला ध्यानात ठेवून घ्या. यू माइट हॅव काय असणार आहे, हर्ट अबाउट द मलेरिया डिसीज मे येस मॅन हॅज बीन काय असणार आहे, फायटिंग सिन्स मेनी इयर्स, राईट ना? खूप वर्षापासून बेसिकली डिसीज होताना बघायला भेटणार आहेत. आता महत्वाची गोष्ट समजून घ्या, इथं काय असणार आहे. डिसीजचं नाव बाळानो कोण आहे? मलेरिया. टाइप ऑफ बेसिकली पॉझिटिव्ह एजंट कोण आहे? प्रोटोझोआ. तर त्याच्यामध्ये मेनली रिस्पॉन्सिबल जो प्रोटोझोआ असणार आहे तो कोण असणार आहे? प्लाझ्मोडियम. सर तुम्ही आतापर्यंत काय करताय की मलेरिया बद्दल बोलताय, प्रोटोझोआ बद्दल बोलताय, प्लाझ्मोडियम बोलताय, बट आम्ही आतापर्यंत हेच ऐकलं होतं की मलेरिया इज कॉज्ड बाय द मॉस्किटो. बट ऍक्च्युली मॉस्किटो हा मेन रिस्पॉन्सिबल नाही डिसीज कॉज करण्यासाठी. मॉस्किटो इट्स अँड जस्ट ऍक्ट एज अ व्हॉट? वेक्टर और व्हॉट? कॅरियर. एवढा फक्त बेसिकली काय असणार, ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे मेन इन्फेक्शन कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? प्लाझ्मोडियम. अंडरस्टँड होतोय? तर इन्फेक्शन यानंतर ना कधी क्वेश्चन जरी विचारला गेला की मलेरिया इज कॉज्ड बाय द, बेसिकली इन जनरल मध्ये म्हणायला लागले तर, राईट ना, मलेरिया हा बेसिकली मॉस्किटोमुळे होतो. मलेरिया मॉस्किटोमुळे होत नाही, कोणामुळे होतो? प्लाझ्मोडियममुळे. त्या प्लाझ्मोडियमला एका बेसिकली पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये पास करण्यासाठी जस्ट कोण मदत करते? मॉस्किटो. तरी कंडिशन फक्त माहित असू द्यात.
नेम. देन नेक्स्ट वन काय असणार आहे बघा, प्रोटोझोन्सिस काय असणार, रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीज मेनली मेन्शन करून दिले प्लाझ्मोडियम. आता प्लाझ्मोडियमच्या तीन बेसिकली स्पेसिस तुम्हाला इथे इन्क्लूड करून दिलेत. कमॉन, फर्स्ट वन काय असणार आहे, प्लाझ्मोडियमचे दिलेत वायवॅक्स. सेकंड असणार आहे मलेरिया, राईट ना, मलेरिया आहे. आणि त्यानंतर काय फॅल्सिफेरम, काय असणार आहे, फॅल्सिफेरम. ह्या तीन टाईपच्या दिलेले आहेत, राईट ना. ओवेल पण नावाची एक असते बाळांनो, काय असणार आहे, प्लाझ्मोडियम ओवेल, प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. अशा चार टाईपचे असतात. आता चार टाईप मध्ये मी मला लिटरली सांगायचं म्हटलं ना बाळांनो, तर सगळ्यात डेंजरस जे असणार आहे ते कोणत्या बाळांनो, फॅल्सिफेरम आहे. डेंजरस, व्हेरी डेंजरस. व्हेरी काय असणार आहे, डेंजरस कंडिशन मध्ये मेनली मेन्शन करतोय. बिकॉज ऑफ वॉट, ही अशी आहे की याच्यामध्ये पर्सन मरण्याचे चान्सेस जास्त आहेत. क्लॅरिटी येते, याच्यामध्ये मारण्याचे चान्सेस आहेत. कारण की ही जी स्पेसिफिकली तुम्हाला बघायला भेटणार आहे, ही कशी असणार बघा, तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. आर रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार, डिफरंट टाइप्स ऑफ काय असणार आहे, मलेरिया. समजते, म्हणजे प्रत्येक बेसिकली काय असणार आहे, प्लाझ्मोडियमच्या स्पेसिस पासून एकसारखा बेसिकली तुम्हाला ताप येणार नाही, एक टाइपचे सिम्टम्स बघायला भेटणार नाही, व्हेरिएशन मध्ये आहेत. म्हणून तुम्हाला डिफरंट डिफरंट टाइपचे मलेरिया इथे मेनली मेन्शन करून टाकलेत. बट सगळ्यात सिव्हिअर आणि फेटल असेल, फेटलचं मिनिंग काय बनतं, डेंजरस और डेड कंडिशन मध्ये घेऊन जाणारा, तो कोण असणार आहे, फॅल्सिफेरम. हिला मेनली त्यांना आठवून घ्या. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, या टाईपचा जो मलेरिया असणार आहे त्याला आपण काय म्हणतोय, मॅलेग्नंट मलेरिया और सेरेब्रल मलेरिया असं पण मेनली मेन्शन केलं जातं, राईट ना. आता मॅलेग्नंटचं मिनिंग काय म्हणतं, म्हणजे एका प्लेसवरती कधीच थांबत नाही ऑर्गॅनिझम, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती मूव्ह होणं म्हणजे मॅलेग्नंट. काय असणार आहे, टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनादर. या बेसिकली प्रोसेसला आपण काय म्हणतो, मॅलेग्नंट. कॉस्ड बाय द काय असणार आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. समजतंय. सो तुम्हाला जर क्वेश्चन विचारला गेला, येस ना, मॅलेग्नंट मलेरिया इज कॉस्ड बाय द डॅश डॅश स्पेसिस ऑफ प्लाझ्मोडियम, राईट ना. तर याच्यामध्ये चार ऑप्शन टाकले जाणार आहेत, वायवॅक्स, वेवेल, ओवेल, आणि काय असणार आहे, मलेरिया आहे, आणि लास्ट वन काय असणार आहे, फॅल्सिफेरम. तर राईट आन्सर काय बनणार आहे, फॅल्सिफेरम. क्लॅरिटी येते, समजतंय. सो टॉपिक त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घेतोय. नाव फर्स्ट नेक्स्ट वन काय दिलं बघा, मोस्ट सिरियस वन अँड काय असणार आहे, कॅन इव्हन काय असणार आहे, फेटल मेनली मेन्शन केलं. सिरियस मॅटर मध्ये बेसिकली असणार हा मॅलेग्नंट मलेरिया बाळानो, आणि इव्हन काय असणार आहे, फेटल असणार आहे. म्हणून तुम्हाला क्लिअरली मेन्शन करून टाकलं. मॅलेग्नंट और काय असणार आहे, जो मलेरिया कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल जे स्पेसिस असणार आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम, हे सगळ्यात डेंजरस आहे. तुम्हाला जर काय एखादा पर्सन मलेरियामुळे मरताना बघायला जर भेटला, तर समजून घ्या त्यामागचे रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम ही मेनली रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटणार आहे. आता बघायचं इन्फेक्शन कसं होणार आहे, काय होणार आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. पहिली गोष्ट, येस, लेट अस टेक काय असणार ग्लान्स ऍट द लाईफ सायकल ऑफ काय असणार प्लाझ्मोडियम, कशा प्रकारे प्लाझ्मोडियम ग्रो होतो, राईट ना. तरी कंडिशन बघायला भेटणार आहे. आता या केसमध्ये एक पॉईंट तुम्हाला सांगायचं म्हटलं ना बाळांनो, तर मलेरिया जो असणार आहे तो डायजेनिक बेसिकली डिसीज आहे. कसं असणार आहे, डायजेनिक. आता डायजेनिकचं मिनिंग काय बनतं, तर याचा पॉईंट मेनली मेन्शन करतो, हॅव टू होस्ट. काय असणार आहे, टू होस्ट येताना बघायला भेटणार आहेत. आता याच्यामध्ये जो पहिला होस्ट जो येताना बघायला भेटणार आहे, राईट ना, एक होस्ट असणार आहे आणि दुसरा काय असणार आहे, तर मेनली मेन्शन करून घेतो. सो प्लाझ्मोडियमसाठी जो स्पेसिफिकली मेनली मेन्शन, प्लाझ्मोडियम इट्स अँड डायजेनिक डिसीज, राईट ना. याच्यामध्ये बघायला भेटणार डायजेनिक असणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिला जो असणार आहे तो कोण असणार आहे, मॉस्किटो. मॉस्किटो बघायला भेटणार आहे. आणि सेकंड वन काय असणार आहे, ह्युमन येताना बघायला भेटणार, राईट ना. ह्युमन येताना बघायला भेटणार आहे. आता होस्ट मी याच्यामध्ये प्रायमरी होस्ट जो मॉस्किटो का म्हणतो याचं मिनिंग तुम्हाला फर्दर सांगून देईल. बट समजून घ्या, तुम्हाला या वेनेस नोट डाऊन करून ठेवायचं, राईट ना. इन्फेक्शन ह्युमनला होतंय, बट यामध्ये तुम्हाला असा क्वेश्चन जर विचारला गेला, इन काय असणार आहे, होस्ट ह्युमन अँड मॉस्किटो, विच वन इज अ प्रायमरी होस्ट, राईट ना. तर प्रायमरी होस्ट ऑलवेज आपण काय करणार आहे, मॉस्किटो कन्सिडर करणार आहे. त्याचं रिझन काय असणार आहे, क्लिअर करून टाकून. सेकंडरी कोण असणार आहे, ह्युमन असणार आहे, राईट ना. तर बघा याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिले, प्लाझ्मोडियम एंटर्स इन अ ह्युमन बॉडी ऍज अ स्पोरोझॉइड. आता क्लिअरली मेन्शन समजून घ्या, की ज्यावेळी एखादा मॉस्किटो तुमच्या बॉडीमध्ये बेसिकली काय करणार आहे माहिती का, बाईट करणार आहे. सो बाईट करत असताना ब्लड सक करतोय आणि सलावाच्या थ्रू प्लाझ्मोडियम तुमच्या बॉडीमध्ये पास करतोय, राईट ना. प्लाझ्मोडियम काय असणार आहे, पास होताना बघायला भेटणार. जस्ट लाईक डायग्रामॅटिकली थोडंसं जर इथं डिस्कस करायचं म्हटलं, तर स्किनचा समजा सरफेस एरिया असणार आहे, राईट ना. तर ही जी काय स्पेसिफिकली तुम्हाला स्टिंग बघायला भेटणार आहे, कोणाची असणार आहे, मॉस्किटोची. तर एका डायरेक्शन कडून काय जातं, की स्पेसिफिकली इकडं येस प्लाझ्मोडियम जो असणार आहे तो तुमच्या बॉडीमध्ये एंटर करणार आहे, आणि दुसऱ्या बाजूने कोण एंटर करताना बघायला भेटणार आहे, त्याच्या बॉडीमध्ये ब्लड जाताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी इथे, इकडे मॉस्किटो असणार आहे. सो मॉस्किटोच्या बॉडीमध्ये काय गेलं, ब्लड, आणि ह्युमनच्या बॉडीमध्ये कोण गेला, प्लाझ्मोडियम. अंडरस्टँड होतंय, क्लॅरिटी इथे. हा जो प्लाझ्मोडियम आलेला आहे आपल्या बॉडीमध्ये, तो असतो कोणता, स्पोरोझॉइट. क्लॅरिटी येते, बॉडीमध्ये स्पोरोझॉइट एंटर करतो. प्लाझ्मोडियमची एक स्टेज आहे, मेरोझॉइट, ह्युमोझॉइट, स्पोरोझॉइट, स्पोरोगोनी, राईट ना. तर या टाइपच्या डिफरंट डिफरंट स्टेज आहेत, आहे प्लाझ्मोडियमच.
बट स्टेज डिफरंट आहे. जसं काय आपण काय ह्युमनच आहे, बट आपल्या स्टेजमध्ये एकसारखे आहेत का रे? ज्यावेळी आपला बेसिकली बर्थ मध्ये असतो, बिफोर दी काय असणार आहे? बर्थ फिटस आहे. बर्थ झाल्यानंतर आपण इन्फंट आहे, त्यानंतर आपण चाइल्ड बनतोय, मग टीन एज मध्ये येतोय, मग अडल्ट बनतोय आणि ऍट द एंड ओल्ड एज मध्ये जातोय. ह्युमनच आहे ना तो पण, बट स्टेज कशा आहेत? डिफरंट डिफरंट आहेत. सिमिलर केसमध्ये मॉस्किटो मध्ये जो बेसिकली प्लाझ्मोडियम आहे, तो एक सिंपल ऑर्गॅनिझम आहे, बट त्याच्या लाईफच्या डिफरंट डिफरंट स्टेजेस आहेत. सो पहिली स्टेज जी बघायला भेटणार आहे ती कोण असणार आहे सांगा? स्पोरोझॉइड. ही कशी आहे रे? इन्फेक्शियस, म्हणजे आपल्याला मलेरिया कॉज करणारी प्लाझ्मोडियमची जर का तुम्हाला स्टेज विचारली, त्याच्यामध्ये काय सांगितली? मेरोझॉइड टाकली, हिमोझॉइड टाकली, स्पोरोझॉइड टाकली और स्पोरोगोनी सांगितली, तर आन्सर काय करणार आहे? क्लॅरिटी येते? समजतं मी काय म्हणतो ते? तुम्हाला सरळ सरळ इन्सेस काढून देतोय. क्वेश्चन जर बनला तर आरामात त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायला पाहिजे. फर्दर काय सांगितलं बघा, की इथं मेनली मेन्शन करून दिले, बाईट द काय असणार आहे? इन्फेक्टेड, जी बेसिकली कोण असणार आहे? फिमेल. अनाफिलस, राईट ना? अनाफिलस काय असणार आहे? मॉस्किटो तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेत. आता ही बेसिकली आपली थर्ड, आय थिंक मला वाटतं स्पेसिस आपण डिस्कस करून घेतो, राईट ना? मॉस्किटोमध्ये, राईट ना? पहिली कोणती बघितली आपण? ऍडिस इजिप्ती, राईट ना? जेनरा बेसिकली आपण डिस्कस करतोय ऍडिस इजिप्ती. सेकंड कुलेक्स आणि थर्ड वन काय असणार आहे? अनाफिलस. तर देण्यात राहतील अनाफिलस मॉस्किटो मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द मलेरियासाठी. कोणाला कॅरी करते? प्लाझ्मोडियमला. अंडरस्टँड होतंय? कोणाला? प्लाझ्मोडियमला. तर प्रॉपर्टी क्लिअर होऊन जाईल. तर पॅरासाइट इनिशियली बघा, आता पहिल्यांदा मेंटेनेशन करून दिले. इनिशियली म्हणजे काय असणार आहे? फर्स्ट जो बेसिकली म्हणजे त्याचे इन्फेक्शन होण्याचा जो असणार आहे, तर कशामध्ये होणार आहे? लिव्हरमध्ये जाताना बघायला भेटणार आहे, राईट ना? तिथं काय असणार आहे? मल्टिप्लाय होणार आहे. सो मल्टिप्लाय होत असताना लिव्हरमध्ये त्यांचे जे मल्टिप्लिकेशन आहे, ते इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलं तर क्लिअरली सांगू देतो, इथं जे त्यांचं मल्टिप्लिकेशन असणार, हे जे मल्टिप्लिकेशन मेनली मेन्शन करून दिलेत, ते कसं असं बाळवून असेक्शुअली होताना बघायला भेटणार आहे. ध्यानात राहील. आणि ही जी मल्टिप्लिकेशन जी असते ती मल्टिपल फ्युजनची बेसिकली टाईप असते बाळांनो. काय असणार आहे? मल्टिपल फ्युजन. या प्रोसेसने काय असणार आहे की ते डिव्हिजन करताना बघायला भेटणार आहे, मल्टिपल फ्युजन. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे? त्यांचा सेकंड जो अटॅक असणार आहे, राईट ना? तो कोणावरती असणार आहे? आपला रेड ब्लड सेल. सेकंड अटॅक होताना बघायला भेटणार. सेकंड अटॅक ऑन काय असणार आहे? पर्टिक्युलरली येस, रेड ब्लड सेल्स. सो इथं पण त्यांचं काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन होताना बघायला भेटणार आहे. मल्टिप्लिकेशन इथं पण आहे, आणि ते पण कसं होतं? असेक्शुअलीच होताना बघायला भेटणार आहे. आणि ते कसं होणार आहे? स्पेसिफिकली मल्टिपल फ्युजनच होताना बघायला भेटणार आहे. जरा राहिले दोन पॉइंट्स. स्पोरोझॉइड्स बॉडीमध्ये आल्यानंतर न पहिले सेल त्याची कोणती असणार आहे अटॅक करण्यासाठी? अरे कोणती सेल असणार आहे? दुसरी आरबीसी. दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन होते का नाही? असेक्शुअली सेक्शुअली टाईप कोणता असेल? मल्टिपल फ्युजन. तरी प्रॉपर्टी त्याच्यामधून काय असणार आहे? बाहेर पडताना बघायला भेटणार. आता फर्दर बघा काय असतं. सेकंड स्टेज कुठे आल्या? अरे सेकंड स्टेज, सेकंड अटॅक कुठे आहे? आरबीसी मध्ये ना? आरबीसी मध्ये एक बेसिकली पिगमेंट आहे, कोणता? हिमोग्लोबिन असणार आहे. आता हा हिमोग्लोबिनला ब्रेक जर केला तर बघा कंडिशन काय असणार आहे? ते रप्चर, आरबीसी काय असणार? रप्चर होताना बघायला भेटणार. ती जर का ब्रेक जर झाली तर ऑब्विसली अजून काय रप्चर होताना बघायला भेटणार आहे यांच्यामध्ये असोसिएट असलेला? येस, पर्टिक्युलरली हिमोग्लोबिन पण काय असणार आहे? ब्रेक होताना बघायला भेटणार आहे, राईट ना? म्हणजे मला काय म्हणायचं आहे, इथे बघा आरबीसी मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर कोण असणार आहे? एचबी येताना बघायला भेटणार आहे. एचबी जर ब्रेक झाला तर दोन मोलिक्युल बनणार आहेत सांगा. पहिला कोणता असणार आहे? हिम, आणि दुसरा काय असणार आहे? ग्लोबिन. या हिमचं कन्व्हर्जन अल्टिमेटली का टॉक्झिक कंपाऊंड मध्ये होतं. त्या टॉक्झिक कंपाऊंड वी कॉल्ड एज अ हिमोझॉइन. काय म्हणणार आहे? हिमोझॉइन. अंडरस्टँड होते? हिमोझॉइन कुठून बनला? हिम पासून बनलेला आहे. क्लिअर झाले? हा टॉपिक त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून टाकलेला आहे. हिमोझॉइन बेसिकली काय असणार आहे? बनताना बघायला भेटणार आहे. अँड इट इज मेनली काय असणार? रिस्पॉन्सिबल, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार आहे? चिल अँड हाय फिवर रिकरिंग काय असणार आहे? एव्हरी 3 to काय असणार आहे? 4 days मध्ये येताना बघायला भेटणार आहे. सो आता बघा ह्याच्यामध्ये काय असणार आहे की स्पेसिफिकली जो हिमोझॉइन बनतो ना, तो एकदम डेंजरस आहे. कोणासाठी? फॅल्सिफेरमसाठी, राईट ना? आणि या केसमध्ये काय होतं माहिती आहे का? त्यानं हिमोग्लोबिनला ब्रेक करून त्याच्यातून जो काही हिमोझाईन बाहेर पडलाय, तो हिमोझाईन इमिजिएटली काय करतो माहिती आहे का? की आपल्या बॉडीमध्ये सिग्नलिंग होताना बघायला भेटणार आहे, आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढताना बघायला भेटणार आहे. टेम्परेचर जर का वाढलं त्याच्यासाठी काय असणार? हार्मफुल कंडिशन असणार आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला सांगा दुसऱ्या का आरबीसी मध्ये एंट्री करणार आहे. समजतंय? तर टेम्परेचर काय करणार आहे की बेसिकली वाढल्यामुळं इश्यू क्रिएट होणार आहे, आणि तो इश्यू त्याला काय करणार आहे की दुसऱ्या एखाद्या आरबीसी मध्ये घेऊन जाणार आहे. आता दुसऱ्या एखाद्या आरबीसी मध्ये गेला तर तिथे त्याची ग्रोथ होणार आहे, परत आरबीसी रप्चर करणार आहे. आता मला सांगा, असं आपल्या बॉडीमध्ये हिमोजन वाढत वाढत जाणार आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढत वाढत जाणार आहे, आणि त्यासाठी आणखीन प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. म्हणून आपल्याला बेसिकली बॉडीचं टेम्परेचर वाढत वाढत गेल्यानंतर मलेरिया हा डिसीज कॉज होताना बघायला भेटणार, की ज्याचं स्पेसिफिक सिम्पटम जर घ्यायचं म्हटलं तर काय असणार आहे? फिवर. तरी फिवर येण्याचं मेन रिझन येताना बघायला भेटणार आहे. काय सांगतात बघा? वेन
फिमेल अनाफिलस काय करते बघा, मॉस्किटो बायट्स अँड काय असणार आहे, इन्फेक्टेड पर्सन क्लिअरली मेन्शन करून दिले. काय केलं, इन्फेक्टेड पर्सन, राईट ना. आपण इथे जर का बेसिकली पर्सन घेतला, पहिला तर काय असणार आहे, ए पर्सन आहे, हा कसा होता, नॉर्मल होता. काय असणार आहे, नॉर्मल. आता याला बेसिकली काय केलं की पर्टिक्युलरली एका मॉस्किटोनं बाईट केलं. तर बाईट केल्यानंतर मला सांगा याच्या बॉडीमध्ये काय आला, स्पोरोझाइट आलेला आहे. अरे सर नो, स्पोरोझाइट पहिल्यांदा कुठे गेला, लिव्हर मध्ये, परत कुठे गेला, आरबीसी मध्ये, आणि आरबीसी मध्ये गेल्यानंतर याचा नंबर आता काय झालं की एकदम इन्क्रीज होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे आता मला सांगा, हा नॉर्मल पर्सन कसा झाला, इन्फेक्टेड होताना बघायला भेटणार आहे, राईट, इन्फेक्टेड होताना बघायला भेटणार आहे. आता समजा इन्फेक्टेड पर्सनला आता मॉस्किटोनं परत जर का बाईट केलं, मॉस्किटोनं काय केलं, बाईट केलं, तर मॉस्किटोच्या आत काय केलं, ब्लड गेलं. अरे सर नो, राईट ना, मॉस्किटोच्या आत काय गेले, ब्लड गेलेले. त्या ब्लडच्या आत स्पोरोजेट्स इथले आले असणार आहेत, की जे बनलेले असणार आहेत, राईट ना, किंवा गॅमेटसेट्स मेनली मेन्शन करून घेतोय. म्हणजे काय असणार आहे बघा, इथं जी स्पेसिफिकली याची आरबीसी ब्रेक करते ना, आरबीसी मध्ये इकडे काय बनतात माहिती का, यांचे गॅमेटोसाइट बनतात. काय बनतात, गॅमेटोसाइट, राईट ना. मग आता ज्यावेळी मॉस्किटो या इन्फेक्टेड पर्सनला काय करणार आहे, बाईट करणार आहे, त्यावेळी त्याच्या बॉडीमध्ये काय असणार आहे, ब्लड जाणार आहे. ब्लड बरोबर कोण जातात, गॅमेटोसाइट्स. काय गेलेत, गॅमेटोसाइट्स. आता मला सांगा गॅमेटोसाइट कुठे आलेत, मॉस्किटोच्या बॉडीमध्ये, राईट ना. मग गॅमेटोसाइट जे असणार आहेत मॉस्किटोच्या बॉडीमध्ये ते गॅमेटोसाइट्स पासून गॅमेट्स बनणार आहेत. मेलचे गॅमेट, फिमेलचे गॅमेट. हे फिमेलचे गॅमेट जे बनणार आहे, मेलचे गॅमेट जे बनणार आहे, त्यांचं फ्युजन आता कुठं होणार मला सांगा, इंटरनल, एक्सटर्नल, और ह्युमन बॉडी, और बेसिकली काय असणार आहे की पर्टिक्युलरली, बरं पण पहिला क्वेश्चन आन्सर करा. आता जे फ्युजन ऑफ गॅमेट असणार, इंटरनल होणार का एक्सटर्नल होणार, हा, कन्फर्म आहे. दुसरा क्वेश्चन, हे जे बेसिकली फ्युजन असणार आहे ते पर्टिक्युलर कुठं होणार आहे. पहिला क्वेश्चन आहे तुमचा बेसिकली ह्युमन बॉडी और मॉस्किटो बॉडी. अंडरस्टँड होतंय. मग मला सांगा सेक्शुअल रिप्रोडक्शन कुठे झालं रे, मॉस्किटोच्या बॉडीमध्ये. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, तो ऑर्गॅनिझम मलेरियाच्या डिसीज मध्ये प्रायमरी होस्ट असतो. मी काय म्हटलं समजलं, ज्या ऑर्गॅनिझम मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतंय, ज्या ऑर्गॅनिझम मध्ये फ्युजन ऑफ गॅमेट होतंय, तो ऑर्गॅनिझम कसा असणार आहे, माझा प्रायमरी होस्ट असणार आहे. आता त्या मगाशी मी तुम्हाला लिहून टाकलं होतं, दोन बेसिकली तुम्हाला डायजेनिक कंडिशन दिली होती, त्याच्यामध्ये दोन तुम्हाला होस्ट सांगितले. पहिला कोणता होता आपला, दुसरा कोणता होता, राईट ना. मग याच्यामध्ये तुमचा प्रायमरी होस्ट कोण झाला मग, बिकॉज ऑफ व्हॉट, सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्युमनच्या बॉडीमध्ये इथे तुम्हाला लिव्हर पण होती, आरबीसी पण होते, पण या दोघांच्या मध्ये रिप्रोडक्शन कसं झालं, असेक्शुअल. क्लॅरिटी आली याच्यामध्ये, कसं असणार आहे ती प्रोसिजर, काय केलं की फर्दर मेंटेनेशन करून दिले माग असणार. दिस पॅरासाइट एंटर इन द काय असणार आहे, मॉस्किटो बॉडी, अँड काय असणार आहे, अंडरगो द फर्दर काय असणार आहे, डेव्हलपमेंट, ही मेंटेनेशन करून दिले, राईट ना. सो काय असणार आहे की अल्टिमेटली जे काय गॅमेट असणार ते बॉडी इनसाइड बेसिकली काय असणार आहे, मॉस्किटोच्या बॉडीमध्ये येणार आहे, त्यांचं फ्युजन होणार आहे, त्यांच्यापासून नवीन स्पोरोझाइट बनणार आहेत. आता नवीन स्पोरोझाइट बनलेला जो काय स्पेसिफिकली मॉस्किटो असणार तो एका दुसऱ्या नॉर्मल पर्सनला बेसिकली परत बाईट करणार आहे. आता नॉर्मल पर्सनला जर का बाईट केलं, तर परत नॉर्मल पर्सन कसा बनणार आहे माझा, इन्फेक्टेड. तर अशा प्रकारे मलेरिया एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर त्याचं काय असणार आहे, सर्वाइव्ह होताना बघायला भेटणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझा इथे क्वेश्चनचा एक तुम्ही आन्सर करू शकता बघा, की स्पेसिफिकली ज्यावेळी एक काय असणार आहे, इन्फेक्टेड पर्सन असणार आहे, राईट ना. इन्फेक्टेड पर्सनला ज्यावेळी मॉस्किटो काय करणार आहे, बाईट करताना बघायला भेटणार आहे. तर मला सांगा, मॉस्किटोच्या आत काय आला, की स्पेसिफिकली बघा, क्लिअरली सांगून देतो, इथं इन्फेक्टेड पर्सन आहे आणि नॉर्मल काय असणार आहे माहिती आहे का, मॉस्किटो असणार आहे. नॉर्मल काय असणार आहे, मॉस्किटो असणार आहे. फ्रेशली मोल्टेड बेसिकली काय असणार आहे माहिती, एक मॉस्किटो जर आला, त्याने काय केलं, इन्फेक्टेड पर्सनला जर बाईट केलं, तर यानंतर ही नॉर्मल मॉस्किटो राहणार काय, इन्फेक्टेड होणार आहे रे. आपण नीट समजून घ्या, प्रोटोझोआ सॉरी प्लाझ्मोडियम इट्स नॉट इन्फेक्ट टू द काय असणार ह्युमन, इट ऑल्सो इन्फेक्ट द मॉस्किटो. मग आता माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे, नॉर्मल पर्सनला कोणता मॉस्किटो इन्फेक्शन कॉज करू शकतो, न्यूली फ्रेशली मोल्टेड मॉस्किटो और इन्फेक्टेड मॉस्किटो. अंडरस्टँड, समजते तुम्हाला काय होतंय, नॉर्मल मॉस्किटो असणार आहे, न्यूली फ्रेश मोल्टेड बेसिकली असणार आहे, आणि इन्फेक्टेड असणार आहे. तर याच्यातला कोणता रिस्पॉन्सिबल असणार आहे, इन्फेक्टेड मॉस्किटो. नॉर्मल मॉस्किटो आपल्याला, सगळेच मॉस्किटो आपल्याला इन्फेक्शन कॉज करू शकत नाही बाळांनो. समजतंय, तुम्ही बघता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा थोड्याशा थंडीच्या दिवसांमध्ये मॉस्किटो तुम्हाला चावतात, मस्तपैकी लाल लाल बेसिकली तुम्हाला स्किन होताना बघायला भेटणार आहे. पण तुम्हाला ताप येतो का रे, तुम्हाला मलेरिया होतो का, नाही होते. त्याचं मिनिंग समजून घ्या, की तो मॉस्किटो कसा होता, नॉर्मल और इन्फेक्टेड, इन्फेक्टेड और नॉन इन्फेक्टेड. अंडरस्टँड होते. बट जर का तुम्हाला बेसिकली इन्फेक्शन जर झालं, तर तो मॉस्किटो कसा असणार आहे, दॅट्स इट. ती कंडिशन याच्यामध्ये मेनली मेन्शन करून टाकलेत, बाकी वेगळं याच्यामध्ये काय नसणार आहे. ओप्सो हा टॉपिक इथं बेसिकली काय झालं की आपला कव्हर झालाय. दुसरा आता बेसिकली काय असणार आहे, थोडासा त्यांच्यामध्ये अॅनाफिलस मॉस्किटोच्या बॉडीमध्ये काय होणार आहे तो पॉईंट आता इथे आपण डिस्कस करून घेऊ थोडंसं. येस. तर रप्चर आरबीसी असोसिएटेड विथ काय असणार आहे, हिमोजन हा टॉपिक झालाय. ओके. पॅरासाइट मल्टिप्लाय विदिन द काय असणार आहे, स्पोरोझाइट्स नाही,
याच्या अगोदर असणार. फिमेल काय असणार आहे, अनाफिलस. मॉस्किटो बाइट्स इन काय असणार आहे, इन्फेक्टेड पर्सन. दिस पॅरासाइट एंटर्ड इन द मॉस्किटो बॉडी आणि काय असणार आहे, अंडरगोइंग फर्दर डेव्हलपमेंट. तर पॅरासाइट मल्टिप्लाय विदिन द मेन लिमिटेशन करून दिलंय. काय असणार आहे बघा याच्यामध्ये, देम इंटू द काय असणार आहे, स्पोरोझाइट्स. म्हणजे जो काय पॅरासाइट एंटर केला असणार प्लाझ्मोडियम, तो स्वतःला बेसिकली ग्रो करतो आणि अल्टिमेटली काय फॉर्म करून घेतोय, स्पोरोझाइट. आता याला स्टोअर केलं जाणार कुठे, केलं जाणार, सलायव्हरी ग्लँड मध्ये. कोणाच्या, कुठे होणार आहे सांगा. हा, चला ठीक आहे. ह्युमनच्या बॉडीमध्ये हात वरती करा. मॉस्किटोच्या बॉडीमध्ये हात वरती करा. भाई साहब एवढे ब्लँक आहेत का. मी आता स्टेटमेंट वाचलं ना. काय वाचलं मी, वेन फिमेल अॅनाफिलस काय करणार आहे, बाईट करणार आहे, राईट ना. देन त्यानंतर ते पॅरासाइट एंटर इंटू द मॉस्किटो सांगितले ना. मग then त्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन कुठे झालंय, मॉस्किटो मध्येच ना. मग आता सलायव्हरी ग्लँड पण कोणाचे असणार आहे, मॉस्किटोचीच असणार आहे ना. मग एवढं तुम्ही विचार करण्यात काय कारण होतं त्याचं. आता म्हणसं सर, सर मॉस्किटो मध्ये सलायव्हरी ग्लँड कशी येणार, कुठून येणार, अरे असते. त्याचं काय असणार आहे, कसं असणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डायग्राम थोडंसं रिप्रेझेंट करून ना, त्यावेळी क्लॅरिटी येऊन जाईल. सो पॉईंट काय करायचं मेनली त्यांना आठवून घ्या. फर्दर काय सांगत बघा, वेन दिस मॉस्किटो बाइट्स द काय असणार ह्युमन, द स्पोरोझाइट्स आर इंट्रोड्यूस इन टू द काय असणार हिज और हर बॉडी, देअर बाय द काय असणार मेनली मेन्शन करून दिले, इनिशिएटिंग अँड इव्हेंट्स इज मेन्शन अबॉव. म्हणजे पुन्हा हा बेसिकली प्रोसेस आता होताना बघायला भेटणार आहे. कारण या पर्सननं आता फर्स्ट पर्सनला बेसिकली बाईट केले का, दुसऱ्या पर्सनला बेसिकली बाईट करताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे पहिल्या पर्सन कडून दुसरा, दुसऱ्याकडून तिसरा, असं बेसिकली काय असणार आहे, मलेरिया मूव्ह होताना बघायला भेटणार आहे. सो काय मेंशन करून दिले तर पॅरासाइट मध्ये रिक्वायर्ड किती होस्टची गरज असणार आहे मला, दोन. पहिला काय असणार आहे, ह्युमन, आणि दुसरा काय असणार आहे, मॉस्किटो. बट तुम्हाला माहित आहे की जिथे सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे तिथं माझी बेसिकली फर्स्ट प्रायमरी होस्ट असणार आहे. बट त्या इन्सर्टन ह्युमन आणि काय दिलं, मॉस्किटो दिलं. मी थोडंसं चेंज केलं, सिक्वेन्स फक्त चेंज केलं, डिपेंडिंग अपॉन द काय असणार आहे, प्रायमरी आणि सेकंडरी होस्ट. बाकी तुम्हाला वेगळं याच्यामध्ये काय करायची गरज नाही. कम्प्लीट काय असणार, लाईफ सायकल. द फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो इज काय असणार आहे, वेक्टर. क्लॅरिटी ते ट्रान्समिटिंग काय असणार आहे, एजंट. आता ट्रान्समिटिंग एजंट कोणाला ट्रान्समिट करतोय, प्लाझ्मोडियमला. क्लॅरिटी ते याच्यामध्ये काय चाललेलं आहे. इतका हा सिंपल साधा बेसिक काय केला मी टॉपिक कव्हर करून दिलेला आहे. चला तुम्ही या वेने काय करू शकता, की आयडेंटिफाय करून घेऊ शकता, दॅट्स इट. आता याला ओव्हरकम करण्यासाठी काय केलं माहिती, एक छोटासा टॉपिक, आता एनसाठीची डायग्राम पण बेसिकली माहित असू द्यात, क्लॅरिटी होऊन जाईल बघा. ही डायग्रामॅटिकली इतके डायग्राम नसणार आहे, आपली वेगळी डायग्राम असणार आहे, मी तुम्हाला सांगून टाकेन बघा. काय होणार आहे, एक बेसिकली वेन मॉस्किटो बाइट्स अनदर काय असणार आहे, ह्युमन. एक बेसिकली काय असणार आहे, समजा त्या मॉस्किटोनं कोणाला बाईट केलेलं आहे, ह्युमनला. तर ह्युमनच्या बॉडीमध्ये कोण एंटर केले रे, स्पोरोझॉइट्स. आता स्पोरोझॉइटचा पहिला जो टार्गेट बेसिकली ऑर्गन असणार आहे बॉडीमधला, तो कोण असणार आहे, लिव्हर असणार आहे. लिव्हर मध्ये बेसिकली त्यांचं काय असणार, नंबर परत वाढत चालले कोणत्या वेनं, सेक्शुअली राईट ना, मल्टिपल फ्युजन. आता देन त्यानंतर तिथून काय असणार, बाहेर पडणार, तर कुठे आले, तुमच्या आरबीसी मध्ये. सो आरबीसी मध्ये त्यांचा काय असणार, असा नंबर वाढत वाढत जाणार आहे. परत आरबीसी ब्रेक झाली, परत दुसरी आरबीसी, असं नंबर बेसिकली काय असणार त्यांचं वाढत होताना बघायला भेटणार. इथं पण बेसिकली रिप्रोडक्शन कसं आहे, असेक्शुअली. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, यांच्या बेसिकली आरबीसी मध्ये एक सर्टन टाइम नंतर काय बनताना बघायला भेटणार आहेत, गॅमेटोसाइट्स. काय बनणार आहेत, गॅमेटोसाइट्स. पर आताच एक गोष्ट सांगून देतो, बॉडीमध्ये ज्यावेळेस स्पोरोझोइट एंटर करतो ना बाळांनो, तो त्यानंतर ज्यावेळी बेसिकली लिव्हर मध्ये जायचं, लिव्हर मध्ये त्याचे स्टेज चेंज होती. आणि ती कोणामध्ये एंटर करताना बघायला भेटणार तुम्हाला, आरबीसी मध्ये. आरबीसी मधून बाहेर पडत असताना पुन्हा त्यांची स्टेज चेंज होती, राईट ना. आणि मग दुसऱ्या आरबीसी मध्ये जाताना बघायला भेटणार आहे. आणि देन त्यानंतर ज्यावेळी त्यांना काय करायचं माहिती का, एका बेसिकली ह्युमन मधून कुठे जायचं, मॉस्किटो मध्ये जायचंय, तर पुन्हा त्यांची बेसिकली स्टेज चेंज झाली, कोणत्या फॉर्म मध्ये आली, गॅमेटोसाइट मध्ये. स्पोरोझॉइट्स असणार आहे, मेरोझॉइट्स असणार आहे, तर आता काय असणार आहे, गॅमेटोसाइट सेल्स बनताना बघायला भेटणार आहेत. आता या सेल बेसिकली काय करायचं, मेल आणि फिमेलच्या गॅमेटोसाइट्स. फर्दर ज्यावेळी एक बेसिकली काय असणार आहे, इन्फेक्टेड पर्सनला, मला सांगा, जर का मॉस्किटो नॉर्मल पर्सनला जर का बेसिकली इन्फेक्शन जर कॉज केलं, तर त्या पर्टिक्युलर मॉस्किटोच्या आज स्पोरोझॉइट्सची ग्रोथ होणार का, नाही होणार आहे ना. का बरं, गॅमेटोसाइट्स कुठे आहेत, इन्फेक्टेड पर्सन का नॉर्मल पर्सन मध्ये, इन्फेक्टेड पर्सन मध्ये. नॉर्मल पर्सनला बाईट करून स्पोरोझॉइट्स मलेरियाच्या बॉडीमध्ये, सॉरी मॉस्किटोच्या बॉडीमध्ये ग्रो होणार आहेत का, नाही होणार आहेत. तर याला, या बेसिकली जर का मॉस्किटोला स्वतःच्या स्पोरोझॉइटचा नंबर वाढवायचा असेल, तर कोणाला बाईट करायला पाहिजे, इन्फेक्टेड पर्सनला. सो इन्फेक्टेड पर्सनला बाईट केलं तर डेफिनेटली गॅमेटोसाइट्स कुठे आले जातात, मॉस्किटोच्या बॉडीमध्ये. मॉस्किटोच्या बॉडीमध्ये आल्यानंतर ना गॅमेट्स काय असणारे, फ्युजन होताना बघायला भेटणार, सेंटीमेंट काय असणारे, फर्टिलायझेशन, डेव्हलपमेंट होणार आहे. आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर जे काय स्पेसिफिक तुमचे कोण असणार, प्लाझ्मोडियम असणार आहे, ते अल्टिमेटली मॉस्किटोच्या कशामध्ये स्टोअर केले जाणार आहेत,
सॅलाव्हरी ग्लँड. आणि इथं ती इन्फेक्टेड स्टेज पुन्हा बनताना बघायला भेटणार असते. मग काय असणार आहे, स्पोरोझॉइट्स. आता हे स्पोरोझॉइट्स पुन्हा काय करणार की कधी ज्यावेळी ही जी मॉस्किटो असणार आहे, कोणाला बॅट करणार आहे, नॉर्मल पर्सनला, अनदर पर्सनला ज्यावेळी बॅट करेल, त्या सिच्युएशनला काय येणार आहे की पुन्हा एकदा हे सगळे स्पोरोझॉइट थर्ड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येताना बघायला भेटणार. सो कंटिन्युअस काय असणार, प्रोसेस इन्फेक्शनची चालू असताना बघायला भेटणार आहे. डायग्राम समजलं याच्यामध्ये काय दिलेले. तुमचं काम काय, पुन्हा एकदा यासाठी वाचा. काय जर समजलं नसेल, डाऊट सेशन असणार आहे, तर तुम्ही विचारू शकता. त्याला ओव्हरकम करायचं असेल तर यासाठी एक बेसिकली काय केलं माहिती आहे का, मी तुम्हाला होपसो हा पॉईंट मी तुम्हाला सांगितला रीड करण्यासाठी. केलं का नाही तुम्ही हा रीड? राईट ना. काय दिलं बघा. इन केस ऑफ काय असणार आहे, एअर बॉर्न डिसीज सच काय असणार आहे, निमोनिया, कॉमन कोल्ड, ऍडिशन काय असणार आहे, अबाउट द मेजर्स. राईट ना. कॉन्टॅक्ट विथ काय असणार आहे, इन्फेक्टेड पर्सन बिलॉंग काय असणार शुड बी. फॉर डिसीजेस सच काय असणार आहे, मेनली मेन्शन करून दिले. पेज नंबर ओपन केलं तुम्ही, काय असणार आहे बघा याच्यामध्ये, 134. सो 134 पेज नंबर होती, जो पहिला पॅराग्राफ दिला तिथे बघा एक पॉईंट मेनली मेन्शन करून दिले, रिलेटेड टू व्हॉट दिस डिसीजेस, मॉस्किटो और इव्हन काय असणार आहे, फिलारियासिस साठी. काय सांगतात, फॉर डिसीज ऑफ काय असणार सांगितले, मलेरिया और इव्हन काय असणार आहे, फिलारियासिस आर ट्रान्समिटेड थ्रू द काय असणार आहे, इन्सेक्ट वेक्टर. आणि इन्सेक्ट कोण असणार आहे, मॉस्किटो. द मोस्ट इम्पॉर्टंट मेजर इज काय असणार आहे, कंट्रोल और एलिमिनेट द काय असणार आहे, वेक्टर्स इधर बाय द काय असणार आहे, ब्रीडिंग प्लेसेस. राईट ना, देअर ब्रीडिंग प्लेसेस. सो जनरली मला सांगा, मॉस्किटोची कृत कुठे होताना बघायला भेटणार आहे, पॉन्ड्स मध्ये, वॉटर मध्ये किंवा डम्पिंग एरिया जवळ बेसिकली होताना बघायला भेटणार. सो तिथे जितके आपण क्लिनिंग कराल तितकं बेस्ट होताना बघायला भेटणार आहे. बरं, तुम्ही जिथे कुठे राहता, सिटीमध्ये किंवा गावामध्ये, एक बेसिकली अशी गाडी कधी येते का, धुर सगळी करणार सगळी. राईट ना, फॉग 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 बसल्यासारखं एकदम खतरनाक लेवलची एखादी सोसायटी असेल. राईट ना, खूप सारी झाडं वगैरे तिथे असेल आणि पाणी जर का कंटिन्युअसली असेल तर खूप सारे मोठमोठे मच्छर तुम्हाला तिथे राहताना बघायला भेटणार. राईट ना. सो सोसायटीमध्ये कॉर्पोरेशनचा पर्सन येतो. राईट ना, डर करत बेसिकली सगळे काय करणार आहे माहिती आहे का, धूर बेसिकली पसरताना बघायला भेटणार आहे. त्याचं रिझन काय असणार, त्या मॉस्किटोला तिथून बेसिकली ऍज एक इन्सेक्टिसाइड त्याच्यामध्ये टाकलेले असतात. राईट ना, की जे इन्सेक्टला रिमूव्ह करण्यासाठी मदत करतात. दिस कॅन बी काय असणार आहे, अचिव्ड बाय द अवॉइडिंग स्टेंजेशन, म्हणजे काय असणार आहे, एका ठिकाणी जे काय वॉटर थांबलेलं आहे, राईट ना, त्याला बेसिकली आपण काय करणार आहे की रिमूव्ह करताना बघायला भेटणार आहे. जस्ट लाईक रेसिडेन्शियल एरिया, रेग्युलर काय असणार, क्लिनिंग, हाऊस होल्ड बेसिकली कूलर्स बेसिकली असणार, और इव्हन काय असणार, मॉस्किटो नेट्स यूज करायला पाहिजेत, हे मेनली मेन्शन करून दिलं. इंट्रोड्युसिंग ए फिशचं नाव दिलंय, काय असणार आहे, गमबुशिया. राईट ना. पॉन्ड्स तर काय असणार, फीड ऑन मॉस्किटो लार्वा, हे मेनली मेन्शन करून दिलं. और इव्हन काय पाहिजेत, इन्सेक्टिसाइड आपल्याला स्प्रे करायला पाहिजेत. डिचेस जिथं कुठं असणार, म्हणजे ज्या ठिकाणी बेसिकली पाणी जास्त थांबलेलं असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रोसेस करायला सांगितलेले आहे. ड्रेनेज एरिया और काय असणार आहे, स्वॅम्प्स, जिथं कुठे बेसिकली पाणी थांबलंय अल्टिमेटली त्या ठिकाणातून बेसिकली आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं आहे. सो ही कंडिशन काय केलं की मेनली इन्क्लूड करून टाकले. मॉस्किटोला जर का ओव्हरकम करायचं असेल तर तुम्ही काय काय करू शकता, प्रिव्हेन्शन, तो टॉपिक दिलाय. काय करायला पाहिजे, प्रिव्हेंट द एंटर ऑफ मॉस्किटो. करण्याच्या थ्रू विंडोजला काय लावून टाका तुम्ही, एक वायर टाकून द्या. राईट ना, वायर गॉज जनरली बघा राहतेच असे, तुमच्या काय हॉस्टेलला लावलेत की नाही तशा वायर गॉज, आहेत ना. एखादा मॉस्किटो वगैरे एंटर करू नये म्हणून विंडो ओपन करू शकता आरामात, हवा येत राहील पण मॉस्किटो येणार नाही. वायर गॉज अशा लागणं गरजेच्या आहेत. सचे काय असणार आहे, प्रिकॉशन्स हॅव बिकम काय मोर इम्पॉर्टन्स, स्पेशली इन काय असणार आहे, लाईट और काय असणार, लाईट ऑफ रिसेंट वाईड स्प्रेड काय असणार आहे, इन्सिडन्स ऑफ काय असणार, मेनली मेन्शन करून दिले. एक तर बेसिकली एडिस मॉस्किटो थ्रू होताना बघायला भेटणार, एस्पेशली त्याच्यामध्ये सांगितलं डेंग्यू अँड चिकनगुनिया. और इव्हन कुलेक्स इथं इव्हन आपण डिस्कस करू शकतो. त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, कुलेक्स कोणाकडून होतो, कुलेक्स लिहिलं होतं ना. अरे कोणता डिसीज होणार आहे त्याच्यापासून, एलिफंटायसिस और फिलारियासिस. मला सांगा, अशा प्रकारे आपण मॉस्किटोला बघा एक टोटल प्रिव्हेन्शनचा काय केलं बाळांनो माहिती का, प्रिव्हेन्शनचा टॉपिक दिला होता ना तुम्हाला. राईट ना, ट्रीटमेंट और प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन हे आहे बाळांनो, तर प्रिव्हेन्शन साठी एक पूर्ण म्हणजे नाही म्हटलं तरी 6 ते 8 ओळी डेडिकेट केलेत. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून पण क्वेश्चन बनण्याची पॉसिबिलिटी आहे. हाऊ विल गेट राईट ऑन द काय असणार आहे, मॉस्किटो काय असणार आहे, इन्फेक्शन्स. तर त्याच्यामध्ये हे गोष्टी दिल्या तुम्हाला माहित असायला पाहिजे. दॅट्स इट. इथं टॉपिक आपला बनवून कव्हर झालेला आहे. बाकीचे पण तुम्ही जर रीड केले का नाही तर असेच तुम्हाला बेसिकली टॉपिक कव्हर होऊन जाणार आहेत. बाकी वेगळं काय नाही. रीड केले का तुम्ही हे, अरे सांगितलं तुम्हाला मी रीड करायला, जास्त काय अवघड नाहीये. प्रिव्हेन्शनचा टॉपिक आपण काय करायला पाहिजे आता मला सांगा. जर का तुम्ही एखाद्या घरामध्ये राहताय मस्तपैकी आणि तिथं जर का मॉस्किटोचा नंबर जास्त असेल तर तुम्ही काय करता रे, कॉईल लावल्या, गुड नाईट कॉईल, हा, किंवा बेसिकली काय असणार आहे ते स्विच असतात बघा, राईट ना, ऍक्टिव्ह मॉर्टिन वगैरे बेसिकली हे तुम्ही लावताना बघायला भेटणार आहे. तर अशा केसेस येणार आहेत. राईट ना, घरामध्ये तर धूर कधी कधी तुम्ही केला असेल बघा चांगला. राईट ना, त्याने काय होणार, मॉस्किटोचा नंबर कमी होताना बघायला भेटणार. असे मल्टिपल आपण त्याच्यामध्ये. बरं, ती क्रीम येते ओडोमॉस, हा, ती बेसिकली तुम्हाला बघायला भेटतात. अशा डिफरंट डिफरंट टाईपचे काय असणार आहेत की मेनली प्रिव्हेन्शनचा, सॉरी, ट्रीटमेंटसाठी आपण घेऊ शकतो. सो इथपर्यंत काय केलं का टॉपिक कव्हर करून टाकलेला आहे. होप सो आता बेसिकली जे असणार आहेत इम्पॉर्टंट
डिसीज हा टॉपिक आहे तो कव्हर झालाय आपला, राईट ना. देन इम्पॉर्टंट याच्यानंतर जो रिक्वायर्ड टॉपिक जो चालू होता ना बघायला भेटणार इज नथिंग बट कोणता असणार तुमचा एड्स. सो त्याच्या क्लासमध्ये आता मी एड्स प्रॉपर म्हणजे सिस्टमॅटिकली चालू करू शकतो. तर तुमचं काम आहे, इम्युनिटी तर पहिल्यापासूनच तुम्ही प्रिपेअर करून ठेवलेत, या वेळेवर फक्त काय करायचं डिसीजला कव्हर करून घ्यायचं आहे. अलर्जी झालाय आपला हा टॉपिक, इम्युनिटीचा टॉपिक झालाय आपला. येस, ठीक आहे. सो एड्स हा टॉपिक आपण उद्याच्या क्लासमध्ये कंटिन्यू करू. ओके, चलो थांबूया आपण इथे. काय डाऊट आले एनसीईआरटी वाचल्यानंतर समजलं नसेल तर येऊन विचारा. ओके, चलो नेक्स्ट लेक्चर. तुम्हाला शेड्यूल नाही आलं काय म्हणतो?